येणाऱ्या या 2 दिवसामध्ये कधीही डिलिव्हरी होऊ शकते, म्हणून थोडा वेळ बसलो होतो सोबत आणि एकदम अचानक इमोशनल झालो. विचार करतोय की 9 महिने कसे निघून गेले कळलंच नाही आणि येणाऱ्या या 2 दिवसामध्ये कधीही बाळ आपल्या हातात येऊ शकतं आणि बाळ येणं म्हणजे जबाबदारीचं काम. सो तो विचार करून थोडं इमोशनल झालो आणि इकडे आमचा हीटर बसवणारा आला होता. आता हीटर का बसवतोय, जसं की तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरी झाल्याच्या नंतर हीटरची आवश्यकता जास्त पडेल आणि प्रत्येक गोष्टीसाठी गॅस लावून पाणी तापवणार असं तर होऊ शकणार नाही. सो म्हणून म्हटलं चला एकदाचं हीटर बसवून घ्यावं, कारण आता येणार हिवाळा पण आहे, त्यामुळे हिवाळ्यात पण गरजेचंच आहे. सो म्हणून ते काम आज करून घेतलं फायनली. प्रेग्नन्सी असल्याकारणाने मला 9 महिन्यामध्ये एकदाही तिळगुळाचे लाडू खायला मिळाले नाही, म्हणून आईने तीळ आणलेले होते आणि तेच इकडे बनवणं चालू होते. सो ते बनवून झाले आणि आज आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला कशासाठी, तर ॲक्च्युली आता ॲडमिट व्हायची डेट जी आहे ती आज सांगणार होता डॉक्टर की ॲडमिट कधी व्हायचं आहे वगैरे, आणि थोडंफार चेकअपसुद्धा होतं. तर म्हटलं चला स्वामींच्या पाया लागून घ्यावं, कारण आता ही लास्ट व्हिजिट असेल हॉस्पिटलला, यानंतर डायरेक्ट डिलिव्हरीसाठीच आम्ही हॉस्पिटलला जाणार होतो. सो म्हणून मी स्वामींना प्रे करते की जेही होईल ते सुखरूप आणि व्यवस्थित होऊ द्या. त्यानंतर आम्ही निघालो हॉस्पिटलला जायला आणि इकडे वातावरण बघा किती छान आहे. त्याचबरोबर आज हॉस्पिटलला काय होईल याचंसुद्धा मनामध्ये चालू होतं आणि आम्ही फायनली हॉस्पिटलला पोचलो. त्यानंतर BP चेक झाला आणि काही ब्लड टेस्ट झाल्या. तर बाकी गोष्टी येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला विसरू नका. तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.